आजचा व्हिडिओ कशाचा आहे ते तुम्हाला समजलंच आहे. आज आहेत आषाढ महिन्यातल्या सुवासिनी. आज आम्ही जेवू घालणार आहे, त्याचा कार्यक्रम आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे. आता देवाला जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि सुवासिनी घरी आल्यानंतर ताट भरताना वगैरे तर ते सगळं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता अगोदर मी जेवण करणार आहे कारण मला खूप जास्त भूक लागली आणि या सुवासिनी असतात ना त्या म्हणजे जेवलं तरी चालतं, त्याच्यामुळे आता मी अगोदर जेवण करणार आहे. तर माझा तर काय उपवास नव्हता पण तरी पण मस्त अशी दही आणि खिचडी खाऊन आम्ही देवाला निघालो. एका ठिकाणी तू थोडा आणि इकडं उभं राहा. आत्ताच देवाला वगैरे जाऊन आलो. व्हिडिओ तर तुम्ही पाहिले. आता त्यानंतर घरी आले. आता मी सासूबाई अजून एक देव राहिले तर करून येते म्हणजे तोपर्यंत आता खोबऱ्याचे तुकडे वगैरे करून घेते आणि आता बायकांना जेवायला बोलवायचं म्हणजे सुवासिनींना जेवायला बोलवायचं. आता सुवासिनी जेवायला यायला लागले त्याच्यामुळे तर मी ताट करून घेते आणि सासूबाई पण एका काकूंच्या जेवायला गेले ते सगळे येईपर्यंत त्या ताट तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता तुम्ही म्हणाल की पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय म्हणते आणि बाकीचं का नाही वाढलं ताटामध्ये, तर काय काय बायकांना पुरणपोळी भात आणि पानसुपारी खोबरं असत आपला आपला मान घेऊन जातात आणि जे जेवणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही नंतर गुळवणी आणि आमटी वगैरे सगळं वाढणार होतो. तर आत्ताच मी पाहिलं की सुवासिनी येऊन म्हणजे जेवण तर काय आता सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी असते त्याच्यामुळे जेवण तर काय कोण करत नाही, फक्त ज्याचा त्याचा मान घेऊन ते जातात. त्यामुळे त्यांनी पुरणपोळी वगैरे ते आपापल्या घरी घेऊन गेले. तर आता स्मिराच्या पप्पांना जेवायला वाढते आणि बघूया कसं काय पुढं होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग सुवासिनींचा कार्यक्रम वगैरे तर सगळं छान पार पडलेला आहे आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी स्मिराला पण झोपवले, छान मस्त खाऊन पिऊन झोपली ती. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.